शेतकरी मित्रांनो, आपल्या पीक विम्याच्या बरोबरच जो फळपीक विमा आहे, तो देखील मंजूर होऊन वाटपाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जवळपास पाहायला गेलं तर 22,83,281 रुपयाची रक्कम, ही निधीची रक्कम ही मंजूर होणार आहे. यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाला आदेश देखील दिलेले आहेत, की ह्या-ह्या तारखेपर्यंत तुमच्या फळपीक विम्याचं वितरण करून घ्या. तर त्याच्या संदर्भात एक छोटीशी अपडेट आहे, ते आपण अपडेट व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. यामध्ये फळपीक विम्यामध्ये फळपीक विमा असेल व आंबिया बहारचा 2023चा जो काही पीक विमा असेल, त्याच्या संदर्भात आपल्याला थोडीफार माहिती अवेलेबल झालेली आहे. त्या माहितीच्या निकषावर आपण प्रस्तुत व्हिडिओ हा बनवणार आहोत. तर त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेती संबंधित नवनवीन योजनांचा लाभ कसा मिळवायचा त्याच्या संबंधित सर्वात लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, केंद्र शासनाने राज्य शासनाला निधी वाटपाच्या सूचना या दिलेल्या आहेत. 30-31 डिसेंबरच्या आसपास दिलेल्या आहेत. त्यानुसार बाकी प्रोसेस करायला सांगितली होती. ही प्रोसेस जानेवारीमध्येच कंप्लीट होणार होती, पण काही कारणास्तव किंवा इलेक्शनच्या या 12 भानगडींमुळे ही प्रोसेस फेब्रुवारी एंडिंगपर्यंत आलेली आहे आणि थोडा वेळ अजून देखील लागू शकतो. म्हणजे मार्चच्या आसपास देखील ह्या निधी वाटपाला विलंब होऊ शकतो. तर ह्यामध्ये राज्य सरकारने बघा एकूण 6 जी-आर हे काढलेले आहेत. ते जी-आर तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता. मी स्क्रीनवर लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे. त्या 6 पैकी बघा एका जी-आरमध्ये तुम्हाला रक्कम दिसत असेल, ती म्हणजे 22,83,281 रुपयांची ही जी रक्कम आहे, ही तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर ह्यामध्ये बघा हे जी-आर 20 फेब्रुवारीच गव्हर्नमेंटने पार पाडलेले आहेत. म्हणजे 20 फेब्रुवारीलाच हे जी-आर ऑफिशियल वेबसाईटला पी-एम-एफ-बी-वायच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेले आहेत. तर ह्या जी-आरनुसार ही रक्कम आहे ही तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि प्रश्न हा आहे की ही रक्कम कधी जमा होईल? आता फेब्रुवारी एंड होता होता काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते. पण मी व्हिडिओत आधी सांगितल्याप्रमाणे ही रक्कम जमा व्हायला थोडा वेळ देखील लागू शकतो. म्हणजे ही रक्कम मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील जाऊ शकते. तर ह्यामध्ये बरेचसे शेतकरी आहेत की बाबा त्यामध्ये जालना असेल, परभणी असेल, कोकणाकडचा काही भाग असेल, ठाणे जिल्हा असेल व सिंधुदुर्ग जिल्हा असेल, इकडच्या शेतकऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात जास्त आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी आहेत, पण त्यामधले काही शेतकरी आऊट देखील झालेले आहेत. म्हणजे काही शेतकरी ज्यांनी बोगस पीक विमा अप्लाय केला होता, म्हणजे बोगस क्लेम केले होते, म्हणजे जमिनीचं क्षेत्र, भूगर्भ क्षेत्र त्यांचं कमी असून देखील त्यांनी जास्त क्लेम केले होते. अशा शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आलेलं आहे आणि सर्वात जास्त विलंब हा जालना जिल्ह्यालाच लागू शकतो. म्हणजे तिथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांचं मोसंबीचं क्षेत्र असेल किंवा इतर बाकी फळपिकाचं जे क्षेत्र असेल ते त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त करून दाखवले. त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना ती आऊट झालेल्या शेतकऱ्यांची देखील एक सेपरेट यादी आहे, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टीमुळे देखील जालना जिल्ह्याला थोडा विलंब लागू शकतो. पण बाकी जिल्ह्यांचे जे आहे ते फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाकी जिल्ह्यांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते. रक्कम तुम्हाला दाखवलेली आहे, याचा ऑफिशियल पुरावा म्हणून मी तुम्हाला जी-आर देखील दाखवलेला आहे. तर ह्याच्या संदर्भाची ही एक सरकारने दिलेली एक ही जी-आरच्या माध्यमातून आपल्याकडे माहिती आलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून अंबिया बहार 2023ची देखील अपडेट आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा त्याच्या संदर्भात करू. त्यामध्ये देखील जवळपास 1.5 लाखाच्या आसपास शेतकरी पात्र आहेत. ते कुठले आहेत? ती स्पेशल व्हिडिओ म्हणजे गारपीट संदर्भातची जी नुकसान भरपाई झाली होती त्याच्या संदर्भात आहे. तर चला ही त्याची एक अपडेट होती. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण बाकी जो काही तुमचा खरीपचा पीक विमा वगैरे राहिलेला आहे त्याच्या संदर्भातची अपडेट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर इथपर्यंतची जी जर तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच्या संदर्भात आपण अजून एक डेली व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर बाकी काही शंका असल्यास कृपया तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. कमेंट केल्यापेक्षा पुढच्या व्हिडिओला डायरेक्ट पाहू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.